नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 19 आणि 20 जानेवारी रोजी मोठा मोर्चा पालघर जिल्ह्यातून निघालेला आहे. मोर्चाचं कारण असं आहे, वाढवण बंदर असेल, मुरबे बंदर असेल, ह्या बंदरांच्या माध्यमातून पर्यावरणाची हानी होते. तिथल्या लोकांना रोजगार मिळत नाहीये. खरं तर हे जे प्रकल्प आहेत, हे केंद्र आणि राज्य सरकारचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे बोलून देखील दाखवलेलं आहे. त्यांना चौथी मुंबई जी आहे, ती त्या भागामध्ये वाढवण बंदराच्या जवळ त्यांना उभी करायची आहे. तिसऱ्या मुंबईचं जे काम आहे, त्यांनी नवी मुंबई म्हणजे जे विमानतळ आहे, खरं तर त्याला दिबा पाटील विमानतळ असं नाव दिलं पाहिजे होतं. ती मागणी होती, परंतु तसं काही झालेलं नाहीये. पण त्या विमानतळाच्या आसपास त्यांनी तिसरी मुंबई आणि वाढवण बंदर जे आहे, त्या ठिकाणी चौथी मुंबई बनवायची त्यांची महत्वाकांक्षा आहे. आणि त्याच प्रकल्पाला घेऊन तिथले जे स्थानिक लोक आहेत, तिथले मूळचे जे आदिवासी लोक आहेत, ते नाराज आहेत. त्यांच्या जमिनी जात आहेत आणि त्यावरून हा एक मोर्चा जो आहे, तो सीपीएमच्या माध्यमातून काढण्यात आला होता. आपल्यासोबत सीपीएमचे राज्य सचिव आणि केंद्रीय मंडळाचे सदस्य डॉक्टर अजित नवले सर आहेत. त्यांचं मी मुंबई आउटलुकमध्ये स्वागत करतो. सर, 2 दिवस मोर्चा झालेला आहे. काय कारण आहे आणि मोर्चाचा मूळ उद्देश काय होता? काय साध्य करायचं? सबंध महाराष्ट्रभर आज आदिवासी जो भाग आहे, तो सबंध भाग अस्वस्थ असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. बरं. आपण बघा वाढवण बंदराच्या निमित्ताने आजूबाजूचे जे सगळे मच्छीमार आहेत, त्या ठिकाणचे आदिवासी आहेत, स्थानिक नागरिक आहेत, या सगळ्यांना अजिबात कधीही विश्वासात न घेता तिथे परस्पर चौथी मुंबई करण्याचा निर्णय झालेला आहे. तिथले जे मूळ स्थानिक रहिवासी आहेत, ते बहुतांशी आदिवासी शेतकरी आहेत. ज्यांच्या ताब्यामध्ये वर्षानुवर्ष जंगलच्या जमिनी आहेत. देशामध्ये लाल बावटाच्या नेतृत्वाखाली, सीपीएमच्या नेतृत्वाखाली या जमिनी त्यांच्या नावे करा याच्यासाठी प्रदीर्घ संघर्ष झालेला आहे. मात्र अद्याप सुद्धा त्या जमिनी त्या आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे करण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या रोजीरोटीचं ते साधन आहे. ते जर त्यांच्या नावे होणार नसेल, तर त्यांच्या विकासाची कोणत्याही प्रकारची शक्यता शिल्लक राहत नाही. दुसऱ्या बाजूला ज्या ठिकाणी हे बंदर होणार आहे, तो सबंध समुद्राचा जो भाग आहे, तो मासेमारीसाठी अत्यंत उपयुक्त अशा प्रकारचा भाग आहे. ज्या ठिकाणी आज बंदर ते करतायत, त्याच्यामध्ये अ, 18.5 फूट खोलीचा मीटरचा भराव टाकून आणि मग त्यामध्ये तितकी डेप्थ असणारी जहाजं त्या ठिकाणी आता त्यांना उतरवायची आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणची सबंध मच्छीमारीची जी इकोसिस्टम आहे, ती सबंधपणाने नष्ट होणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे या पद्धतीची रोजी साधनं जी मासेमारीतून उपलब्ध होतात, ते अस्तित्वात राहणार नाहीत. पर्यावरणाचा किती ऱ्हास होणार आहे? समुद्र तळ हा सबंधपणाने नष्ट होणार आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या ठिकाणी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठी हानी सगळ्या तिथल्या नागरिकांना, तिथल्या परिसराला आणि एकंदरीतच सर्वांना आपल्याला भोगावी लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आमच्या डहाणू पालघरला किंवा आमच्या ठाणे पालघरला तुम्ही चौथी मुंबई, पाचवी मुंबई करू नका. आम्हाला आहे तसं जरा पालघरच राहू द्या. फक्त जरा तिथे गोरगरिबांचं पोट कसं व्यवस्थित चालेल, यासाठी रोजगाराची व्यवस्था करा. जंगलच्या जमिनी आमच्या नावे करा. देवस्थान जमिनी आहे, इनामवरच्या जमिनी आहेत, त्या नावे करा. हे नवीन ज्यांनी ते आणलेलं आहे स्मार्ट मीटर, त्याच्याने काही शेतकऱ्यांची लूट होते हे थांबवण्याच्या दृष्टिकोनातून काही मागण्या करून हा मोर्चा आज प्रचंड ताकदीनं इथे निघालेला आहे. पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर तो काल संध्याकाळी धडकलाय आणि आज त्याच्याबाबतची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. अ, विकासाचा जो मुद्दा आहे, त्या मुद्द्याला घेऊन प्रश्न आहे, की आता चौथी मुंबई होत असेल किंवा तिथे वाढवण बंदर होत असेल, मुरबे बंदर होत असेल, तर ह्याचं नुकसान काय आहे? तुम्ही रोजगाराची एका बाजूला मागणी करताय किंवा तशी तुमची भूमिका आहे आणि रोजगाराची साधनं जर तिथे निर्माण होत असतील, तर तो मग विरोध का होतोय तुमचा? रोजगार त्याच्यातूनच मिळणार आहे. हे बघा आपण त्या संबंध वाढवण बंदरचा पूर्ण व्यवस्थित जर अभ्यास केला, तर आपल्या काय लक्षात येतं? तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इथली सगळी रोजगाराची जी आज पारंपरिक साधनं आहेत, ती सबंधपणाने उद्ध्वस्त होणार आहे एकीकडे. मच्छीमारी आहे, जंगलच्या जमिनी तिथे आहेत, मोठ्या प्रमाणात चिक्कूच्या बागा आणि बाकी सगळी जी तिथली जी नैसर्गिक साधनं आहेत, पर्यावरण आहे, ते सबंधपणाने नष्ट होणार आहे. म्हणजे आदिवासींचं, श्रमिकांचं थडगं बांधून त्या थडग्यावर आता ही चौथी मुंबई, पाचवी मुंबई सरकारला करायची आहे. मग ती मुंबई कोणाच्या फायद्यासाठी होणार आहे? कोणासाठी तिथे रोजगार उपलब्ध होणार आहे?
तर आपण पहा मुंबईमध्ये आपण आलो, की अदानी एअरपोर्टला आपण उतरतो. तिथे तुमच्या आमच्यासारखी माणसं टपरी टाकून वडापाव विकू शकत नाही किंवा चहा विकू शकत नाही. हे अत्यंत आंतरराष्ट्रीय अशा प्रकारचं त्यांना बंदर करायचंय. ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं, की त्याची जी डेप्थ आहे, डीप ड्रॉप ज्याला आपण म्हणतो, तर तो 18.5 मीटरचा ड्रॉप आहे. म्हणजे प्रचंड मोठी अत्यभव्य अशा प्रकारची जी जहाजं आहे, तीच केवळ तिथे लँड होणार आहेत. आणि तिथले माल अपलोड करणं, माल अनलोड करणं याच्यासाठी काही आदिवासी किंवा तुम्ही आम्ही जाऊन तिथे ते हे काम करू शकणार नाहीये. प्रचंड आधुनिक अशा प्रकारची यंत्रसामुग्री ही अनलोडिंग आणि अपलोडिंगसाठी असणार आहे. त्याच्यामुळे खूप मोठा रोजगार तिथे उपलब्ध होईल, ही शक्यता मुळात नाही. असलेला रोजगार तिथे संपुष्टात येणार आहे नंबर 1. नंबर 2 ह्या सगळ्या बंदराला मुख्य रस्त्यांबरोबर त्यांना जोडायचंय. विशेषतः मुंबईला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रामधून बक्षीस मिळवण्यासाठी काही लोकांना गुजरातला जोडायचं आहे. जे आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये रोखलं. ते जोडण्यासाठी त्यांना मुख्य दुवा हा पालघर आहे. एकदा मुंबई केली, की मुंबईची सीमा गुजरातला लागली म्हणून समजा आणि मग एक प्रकारे भौगोलिकरित्या तुमच्या राज्याचा तो भाग असेल मुंबई, परंतु मुंबईवर तुमचा काही कब्जा असणार नाही. आर्थिक कब्जा हा सबंधपणाने गुजरातचा असेल, ही मी आपल्याला नम्रपणाने लिहून देतो. त्याच्यासाठी ते काय करतायत, ह्या सगळ्या बंदरांना गुजरातला, मुंबईला आणि नागपूरला जोडण्यासाठी मोठमोठाले रस्ते होणार आहेत. हे रस्ते कुठून जाणार आहेत? तर पुन्हा आदिवासींच्या झोपड्यांवरून, घरांवरून, डोक्यावरून जाणार आहे. आपण समृद्धीवर जर कधी आला असाल, तर आपल्याला पाहायला मिळेल, की ते असले मोठाले रस्ते हे तुम्हाला हॉरिझॉन्टली एकाच समपातळीत करावे लागतात. त्याच्यामुळे ते काही गावांच्या टपरी, चहा गावांच्या ह्या अशा पातळीवर ते राहत नाहीत. मोठा भराव टाकून ते गावाच्या सीमेपासून, शेतांच्या सीमेपासून खूप वरच्या पातळीवरून ते निघून जातात आणि त्या रस्त्यांवर कोणत्याही गरीब माणसाला किंवा तुम्हा आम्हाला रोजगारासाठी जाण्याच्या बिलकुल एंट्री नसते, शक्यता नसतात. त्याच्यामुळे हा जो हाय स्पीड अशा प्रकारचा विकास आहे, तो विकास हा काही गोरगरिबांसाठीचा विकास नाहीये. तुम्हा आम्हाला आदिवासींना, गरिबांना रोजगार उपलब्ध करून देणारा विकास नाहीये. हा विकास हा कोट्यावधीची प्रॉपर्टी असणारे, जे प्रचंड ट्रान्झॅक्शन करणारे मोठाले हिरे उद्योजक जे आहेत, कॉर्पोरेट्स जे आहेत, स्टील उद्योजक जे आहेत, यांच्या सुविधांसाठी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या आदिवासी भागामध्ये जे खनिज निर्माण होतंय, ते खनिज आम्हाला बाहेर पाठवायचंय. बाहेरचा पक्का माल आम्हाला आतमध्ये आणायचा आहे आणि त्यासाठी हे अत्यंत सुपर डुपर अशा प्रकारचं विकासाचं मॉडेल, ते अदानी अंबानीच्या विकासाचं मॉडेल आहे, जे आदिवासी गरिबांच्या थडग्यावर बांधलं जाणार आहे आणि म्हणून आम्हाला त्याला विरोध करायचा आहे. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. पण कोणता विकास आम्हाला हवाय? जो समुद्र किनाऱ्याचं संरक्षण करेल, जो पर्यावरणाचं संरक्षण करेल, तिथल्या आदिवासींना रोजगार देईल, तिथली पारंपरिक शेती शाश्वत करण्याबाबतची भूमिका घेईल. आमच्याच शेतामध्ये पाणी साठतं. आमच्याच शेतामध्ये मोठमोठाले धरणं बांधले जातात आणि पाईप टाकून पाणी कुठे जातं? मुंबईला. आमचे सगळे आदिवासी तिथे एका पिकावर फक्त भात, वरई, नागली, सावा एवढ्या एका पिकावर समाधान मानतात आणि परत मुंबईला वाट धरतात आणि रोजीरोटीसाठी मुंबईच्या सगळ्या बंगल्यांच्या खाली उभे राहतात. हा कसला विकास तुम्हाला हवा आहे? आणि म्हणून तिथल्या पाण्यावर, तिथल्या जमिनीवर, तिथल्या संसाधनावर, तिथल्या मच्छीमारीवर, तिथल्या रोजगारावर स्थानिक आदिवासींचा अधिकार मारून त्यांचं थडगं म्हणून जर कोणाला मुंबई करायची असेल, तर मला वाटतं ही एक प्रकारची आसुरी अशा प्रकारच्या विकासाची दिशा ही सगळ्यांना डुबवणार आहे. हा काही केवळ ठाणे-पालघरचा मुद्दा नाही. आपल्या परवानगीनं मी एकच मुद्दा मांडेल, की केवळ ठाणे-पालघरमध्ये असं होतंय का? तुम्ही बघा सुरजागडमध्ये आपण काय पाहिलं? कोट्यावधी झाडं तोडण्यात आली. तिथल्या आदिवासींच्या गावाच्या गावं उद्ध्वस्त करण्यात आली. नक्षलवादी मूव्हमेंटच्या निमित्ताने त्यांच्यावर बंधनाच्या निमित्ताने सशस्त्र फोर्सेस वापरण्यात आल्या आणि सबंधपणाने तिथली खनिज संपत्ती 2-4 उद्योगपती जे लाडके उद्योगपती अदानी, अंबानी सारखे आहेत, त्यांना बहाल करण्यात आलं. सबंधपणाने जे वाटोळं झालंय, त्याचा परिणाम तुम्हाला वाटतं इथल्या पर्यावरणावर, इथल्या पावसावर, इथल्या सगळ्या साधन संपत्तीवर, इथल्या शेतीवर होणार नाही? होणार. आज मी आपल्याला सांगतो, की पानफुटीची जी सगळी जंगलं आहेत, ज्याच्यामुळे समुद्राच्या काठावर जे असतात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्षण होतं आपल्या समुद्र तटांचं.
पण आपण ते सगळं उद्ध्वस्त करतो आहे आणि त्याच्यामुळे मोठमोठाली वादळं उद्या आपल्या सगळ्या समुद्र किनाऱ्याला येऊन धडकली आणि त्यातून मोठ्या आपत्तीचा सामना आपल्याला करावा लागला, तर मला असं वाटतं तुम्हाला मला नवल वाटणार नाही. आणि म्हणून हा बकासूर जो आहे विकासाचा, तो अदानी अंबानीच्या त्यांची जी नफ्याची भूक आहे, ती भागवण्यासाठी वापरला जातोय आणि सत्ताधाऱ्यांची सुद्धा सत्तेची भूक, बकासुरी भूक ही अदानी अंबानीच्या फोर्सेसच्या ताकदीनं त्यांना साध्य करायची आहे. त्याच्यामुळे या सगळ्या बकासुरी विकासाच्या आणि सत्तेच्या भुकेमुळे सगळ्यात तुमच्या आमचं जिणं हे बरबाद होत आहे आणि म्हणून हा लढा आहे. बरं. प्रश्न आता असा आहे, की हे वाढवण बंदर असेल किंवा अ, चौथी मुंबई जी उभारायची आहे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपला एकंदरीतच केंद्रीय आणि राज्याच्या सत्तेला. आता हे इम्प्लिमेंटेशनच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे आता ते काय प्रस्तावाच्या टप्प्यामध्ये नाहीये, की त्याच्यावर चर्चा होते, विचारमंथन होतंय, तिथल्या लोकांची संमती घेतली जाते. इथपर्यंत आता ते राहिलं नाही. तो मुद्दा आता पुढे निघून गेलेला आहे. तो इम्प्लिमेंट आता करायला सुरुवात केलेली आहे. ते त्याच्यावर बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे. अशा वेळी हा तुमचा विरोध किती महत्वाचा आहे किंवा ह्या विरोधाने काय हे सर्व जे काही बांधकाम सुरू आहे ते ठप्प पडणार आहे का? सरकार त्यावरती पुन्हा विचार करणार आहे का? अ, हे बघा हे काही आज आपण विरोध सुरू केलेला नाही. ज्यावेळी यांनी बुलेट ट्रेनचा घाट घातला आणि त्या बुलेट ट्रेनला सुद्धा मार्ग याच आदिवासींच्या शेती, जमिनी आणि घरं उद्ध्वस्त करून केला. तेव्हा आम्ही त्याला सुद्धा विरोध केला आणि सांगितलं, की "अरे आहे ते रस्ते नीट करा. इथली लोकल नीट करा. इथली रेल्वे व्यवस्था नीट करा आणि मग बुलेट ट्रेनची भाषा करा." आता आपण पाहतोय, की त्याला जो विरोध झाला, त्याचा काही प्रमाणात परिणाम दिसला. मात्र दुसऱ्या बाजूला वाढवण बंदरचा विषय जेव्हा सुरू झाला किंवा मुर्वे बंदराचा विषय सुरू झाला, सुरुवातीपासून केवळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मुद्दा नाही, केवळ लाल बावट्याचा मुद्दा नाही. मी आपल्याला सांगतो 19 तारखेला आम्ही 40,000 लोकं घेऊन जेव्हा निघालो, त्याच दिवशी अ, दुसऱ्या काही संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी आम्ही पोहोचायच्या आत एक जबरदस्त मोर्चा याच मागणीसाठी काढलेला आहे. त्यामुळे एक आमच्याबरोबर बाकी सुद्धा अनेक फोर्सेस, अनेक पर्यावरण तज्ञ, वेगवेगळ्या एन-जी-ओज, वेगवेगळे लोक हे लक्षात आणून देऊ पाहत आहेत सरकारच्या आणि समाजाच्या सुद्धा, की ही जी काही बकासूरी अशा प्रकारच्या विकासाचं मॉडेल आहे, त्याच्यामध्ये बरबादी आपण घेऊन येतो आहोत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सस्टेनेबल डेव्हलपमेंटची जी बात आपण करतो, त्या प्रकारची शाश्वत अशा प्रकारचे विकास याच्यातून होणार नाही. याचे दूरगामी फार वाईट परिणाम होतील. पर्यावरणावर, पावसावर, आपल्या सगळ्या गोष्टींवर याचा वाईट परिणाम होणार आहे, हे आम्ही वारंवार सांगतोय. अर्थातच आपले प्रायोरिटीचे मुद्दे वेगवेगळे असतात. आमचा जो विरोध आहे, त्याला ज्यावेळेस आम्ही इतक्या ताकदीनं उतरलो, त्यावेळी थोडीफार दखल घेतली जाते. अदरवाईज आपण बघा, मुख्य जो काही मीडिया आहे किंवा सोशल माध्यमं आहेत किंवा एकंदरीत महाराष्ट्राचं चर्चा विश्व आहे, त्याच्यामध्ये काय आपण चर्चा केली गेले 4-6 महिने तुम्ही मागे पाहिलं तर. कोणी कोणाचा पक्ष फोडला, कोणाचं चिन्ह कोणाला मिळणार, मग कोणाचे आमदार कोण पळवणार, खासदार कोण पळवणार, नगरसेवक कोण पळवणार, खरी शिवसेना कोण, खोटी राष्ट्रवादी कोणती? हे आपले जे विषय आहे, ते आपले चर्चा विश्वाचे विषय राहिले. आमच्यासारखे लेफ्ट डाव्या विचाराची जी लोकं आहेत, पर्यावरण विषयक लोकं आहेत, ते मूलभूत विकासावर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. मी आपलं अभिनंदन करतो, की आपण दखल घेतली आणि हा मुद्दा सर्वदूर मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी, महाराष्ट्रकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण पुढाकार घेतला. परंतु मेनस्ट्रीम आता मीडिया आता दुर्दैवानं माझा माझा असा प्रश्न आहे, कारण मी हे एक बघितलेलं आहे. नवी मुंबई म्हणजे ज्याला दिबा पाटील मी सुरुवातीलाच म्हणालो, की दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे. सरकारने दिलं नाही, परंतु आपण ह्या चर्चेपुरतं तरी त्या विमानतळाला दिबा पाटील विमानतळ असंच म्हणूया. त्या विमानतळाच्या बांधणीसाठी ज्यावेळी तिथे जमीन अक्वायर करण्याचं काम ज्यावेळी सुरू झालं, त्यावेळी देखील मोठा विरोध झालेला मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला आहे. मी ते सगळं कव्हर केलेलं आहे. त्यावेळी देखील असा विरोध होत असताना सरकारी मग तो कुठल्याही पद्धतीने काही ठिकाणी पैशांचा वापर केला असेल, काही ठिकाणी बळाचा वापर केला असेल, परंतु आज आपल्याला ते विमानतळ उभं राहिलेलं दिसतंय. त्यामुळे म्हणून हा प्रश्न आहे, की आता इम्प्लिमेंटेशन बांधकामाला सुरुवात झाली आहे आणि मग अशा पद्धतीचा विरोध होतोय. लोकांच्या समस्या खूप आहेत तुम्ही जसं सांगताय तसं. परंतु आता त्या विरोधाचं पुढे काय होणार? हा माझ्या समोरचा प्रश्न आहे. तुमचा प्रश्न अत्यंत रास्त आहे. कारण ही जी पाशवी बहुमताची ताकद सत्ताधाऱ्यांना मिळालेली आहे, त्याचा वापर करून जे विरोध करतायत, जे वेगळं म्हणणं मांडतायत, त्यांचे लढे, त्यांच्या चळवळी, त्यांचं म्हणणं हे दडपून टाकणं, हे आता एक प्रकारे पाशवी अशा प्रकारच्या बहुमताच्या जोरावर
आणि ज्या प्रकारे पक्ष, विरोधी पक्ष सुद्धा कमजोर केलेले आहेत, त्या पातळीवर सत्ताधाऱ्यांना शक्य होताना आपल्याला दिसतंय. आपण बघा, रायगडमध्ये जेव्हा सेस आला, त्यावेळी कोण विरोध करायला होतं? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि शेकाप यांनी जो प्रचंड विरोध केला आणि सबंध रायगड जे एका उद्योगपतीच्या घशात जाणार होतं, ते वाचवलं आणि ती लढाई आपण यशस्वीपणाने लढली. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी त्या लढाईला पॉझिटिव्ह अशा प्रकारचा प्रतिसाद दिला. दुर्दैवानं चळवळीच्या पातळीवर आम्ही लढतोच आहोत. मात्र आमची संघर्ष करण्याची जी ताकद आहे, त्याच्या पलीकडे आता माध्यमं आणि सत्ता ही एकत्र येऊन उद्योगपतींबरोबर त्यांचं जे काही एकत्र मैत्री झालेली आहे, त्याच्यामुळे एक पाशवी ताकद ही उभी राहिलेली आहे आणि त्यामुळे ते दडपलं जातं. बऱ्याचदा जे शेतकरी आहेत त्यांना परस्पर संपर्क केले जातात, त्यांना आमिषं दाखवली जातात, पैसे वाढवून दिले जातात. आमच्या ह्या सगळ्या जमिनी धाक दडपशाही दाखवली जाते, लॉबिंग केलं जातं, हल्ले केले जातात. प्राणघातक हल्ले आणि जेलमध्ये टाकणं, हे सगळे आम्ही सर्वांनी भोगलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या संघर्षामध्ये जरूर आपल्याला मुद्दा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करतोय. अपेक्षा कोणाकडून आहे? अपेक्षा आहे विरोधी पक्षाकडून. का इथली उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची, सपकाळ साहेब काँग्रेस हे का याच्यावर भूमिका घेत नाहीये? आमच्या बरोबरीनं त्यांची ताकद जरा थोडीशी तसूभर का होईना मोठी आहे. परंतु हे सगळे विरोधक जे आहे, एकत्र येऊन त्यांनी जर अशा प्रकारची नाणारच्या बाबतीमध्ये आपण भूमिका घेतली आणि त्याच्याबरोबर बाकी पक्षांनी पण भूमिका घेतली आणि तिथल्या स्थानिक कोकणवासियांचं म्हणणं हे त्यावेळी ऐकायला लागलं ना. मी सेजचं उदाहरण दिलं, रायगडच्या बाबत म्हणणं ऐकावं लागलं. त्याच्यामुळे जरी अधिग्रहण सुरू झालेलं असलं, तरी सुद्धा जर ताकद तयार झाली, आदिवासी काय म्हणताय, गरीब लोक काय म्हणतायत, चळवळीचे कार्यकर्ते काय म्हणतायत, हे जर ह्या सगळ्या सजग पक्षांनी, नागरिकांनी आणि वेगवेगळ्या फोर्सेस जे काम करतात दबाव गटाच्या रूपानं, त्यांनी सगळ्यांनी ऐकलं आणि एक संघ ताकद तयार झाली, तर ह्या ताकदीच्या जीवावर आपल्याला निर्णय बदलता येईल. आम्ही विकासाच्या बाजूने आहोत. आम्हाला त्या सागर पण आता तटाचा हे विकास हे तुम्ही म्हणताय तुम्ही त्यांच्याकडनं विरोधकांकडून अपेक्षा करताय, परंतु काही विरोधकांकडे तुम्ही तुमचा मुद्दा पोहोचवलाय का? त्यांच्याशी तुमच्या काय बैठका, काय चर्चा झाल्यात का या विषयावरती? जरूर झालेल्या आहेत. आपल्याला मी आठवण करून देईल, की आपण एकदा जनसुरक्षा विधेयकावर सुद्धा अशीच चर्चा केली होती आणि त्या चर्चेत सुद्धा मी वाढवण बंदरांचा विषय, सुरजागडचा विषय हे मांडलेला होता आणि हे सगळे जे काही डाका टाकायचा आहे, या डाक्याला विरोध होऊ नये म्हणूनच जनसुरक्षा कायदा आणला जातोय, अशा प्रकारची मांडणी मी तुमच्या चॅनलवर केल्याचं मला आठवतंय. बरोबर. त्यावेळेस आम्ही सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटलो होतो. उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो, शरद पवार साहेबांना भेटलो होतो, सपकाळ साहेबांना भेटलो होतो आणि सगळ्या एन-जी-ओज, वेगवेगळ्या समाजसेवी संघटना आम्ही एक मोठा मेळावा हा मुंबईमध्ये घेतला. त्याच्यामध्ये शरद पवार साहेब आले, सपकाळ साहेब आले, उद्धव ठाकरे साहेब आले आणि ह्या सगळ्यांच्या समोर जनसुरक्षेचा मुद्दा होता. पण वाढवण बंदर, सुरजागड इथे कशाप्रकारे अटॅक होतायत आणि आपण हे सगळ्याच्यासाठी कसं एकत्र आलं पाहिजे, हे सविस्तरपणाने मांडणी आम्ही केलेली होती. आता सुद्धा ज्यावेळी हा इतका प्रचंड मोठा मोर्चा निघतोय, तर मला खात्री आहे, की ह्या सगळ्या लोकांनी त्याचा कॉग्निझन्स घेतला असणार आणि त्यांना आम्ही हे वारंवार सांगतोय, की ही काही केवळ एका पक्षाची, एका झेंड्याची, एका माणसाची लढाई नाहीये. हा महाराष्ट्र वाचवण्याची लढाई आहे. हा महाराष्ट्र, मुंबई आणि गुजरात यांच्यामध्ये हे तिसरी, चौथी मुंबई उभी करून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा जो काही एक प्लॅन आहे, त्याच्यामध्ये जे डॉट्स केलेले आहेत, ते डॉट्स जोडणं आहे. हे कृपा करून समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सर्वांनी एकत्र येत ही लढाई केली पाहिजे. मुंबई वाचवण्याची ही लढाई आहे. आपला महाराष्ट्र वाचवण्याची लढाई आहे. इथलं पर्यावरण, इथली शेती, इथला रोजगार वाचवण्याची ही लढाई आहे आणि विकासासाठीचा जो पैसा एका बंदरावर खर्च करतायत, त्याच्याऐवजी तोच पैसा संबंध महाराष्ट्रावर, विदर्भ, मराठवाडा जिथे बॅकलॉग आहे, सिंचनाचे प्रोजेक्ट करण्याची गरज आहे, तिथे रोजगार उपलब्ध करण्याची गरज आहे, शेती प्रक्रिया उद्योग उभे करण्याची गरज आहे. तुम्ही कोट्यवधी रुपये एका बंदरावर, कोट्यवधी रुपये शक्तीपीठ सारख्या रस्त्यावर, कोट्यवधी रुपये रस्त्यांवर तुम्ही खर्च करता त्याऐवजी होलिस्टिक अप्रोच घेऊन विकासाचा हा सगळा पैसा या सगळ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरा. हे सगळ्यांनी बरोबर येऊन सांगण्याची गोष्ट आहे. आमची ताकद ही मर्यादित आहे, परंतु माध्यम आहे, बुद्धिजीवी आहे आणि हे सगळे विरोधक आहे. यांनी जर एकत्र येऊन जर ही ताकद बांधली, तर यश हे नक्की मिळवता येईल. आम्ही शेवटच्या प्राण असेपर्यंत लढणार आहोत. आज मी तुम्हाला आता सांगतो हां. आता हाच प्रश्न आहे, की आता पुढचा आंदोलनाचा टप्पा काय असेल? आता 2 दिवसांचा बघा मोर्चा आता चाललेला आहे. अजूनपर्यंत त्याच्यावरती काय म्हणजे चर्चा सुरू आहे. पुढे काय आहे?
बघा, तुम्ही ज्यावेळेस मला फोन केला त्यावेळेस मी आपल्याला सांगितलं, की त्यावेळी ठाणे पालघरच्या आमच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी आल्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक चालू आहे. आणि बरोबर. त्याच वेळी मी नाशिकच्या आमच्या सगळ्या मित्रांना संपर्क करत होतो, की आता तिथे सुद्धा 5 दिवस झाले तिथल्या जंगल जमिनीच्या मागण्या आहेत, पाण्याच्या मागण्या आहेत. गुजरातला जे पाणी वाहून जातंय ते विदर्भ मराठवाड्यासह नाशिकला द्यायची मागणी आहे. 5 दिवस हजारो कार्यकर्ते 5 तालुक्यांमध्ये तिथे बसून आहेत. आज आम्ही निर्णय करतो, की ते सुद्धा एकत्र येतील आणि नाशिकच्या दिशेने चालू लागतील. जसा ठाणे पालघरमध्ये प्रचंड एल्गार झाला, तसा आता नाशिकमध्ये होईल आणि कदाचित ठाणे, पालघर, नाशिक आणि मी ज्या जिल्ह्यामधून येतो तो नगर हा जो बेल्ट आहे, जो आदिवासी बेल्ट आहे, जिथे लाल बावट्याचं काही एक काम आहे, हे पुढाकार घेतील. त्याच्या जोडीला नंदुरबार आहे, त्याच्या जोडीला विदर्भातले आदिवासी जिल्हे आहेत, त्याच्या जोडीला पुण्यातले आदिवासी तालुके आहेत. ह्या सगळ्यांची एकजूट करून साधन संपत्तीवर जो आघात केला जातोय, त्या आघाताच्या बद्दल एक प्रचंड लाँग मार्च परत काढायचा का? परत मुंबईला धडक द्यायची का? परत दुसरं काही कृती करायची का? याचा विचार आज संध्याकाळपर्यंत आम्ही करणार आहोत. तुम्ही बघा आम्ही सातत्यानं लढतोय. परवा विदर्भामध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं आम्ही सगळे सामील झालो. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, हमीभावासाठी. जी प्रचंड अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये आम्ही सगळे लढलो आणि प्रचंड मोठा मोर्चा संभाजीनगरला निघाला आणि तो मुद्दा आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आता उसाचं आंदोलन झालं मराठवाड्यामध्ये. आम्हीच डावे होतो, ज्यांनी प्रचंड ताकदीनं तो मुद्दा घेतला आणि आज परत आम्हीच डावे आहोत, की परत पुढाकार घेतोय. पण आमची ताकद मर्यादित आहे. आम्हाला मर्यादा आहे. आमच्या ह्या सगळ्या ताकदीला जोपर्यंत मीडिया आहे, बुद्धिजीवी आहे, पत्रकार आहे, इथले विरोधी पक्ष आहेत, इथली सामान्य जनता आहे, ही जोपर्यंत मागे उभी राहणार नाही, तोपर्यंत निर्णायक टप्प्यापर्यंत येता येणार नाहीये. आणि म्हणून आमच्या मर्यादा लक्षात घेता आम्ही परत आवाहन करतोय, की या मदत करा. महाराष्ट्र वाचवण्याच्या या लढाईमध्ये सहकार्य करा. धन्यवाद सर. तुम्ही ही जी माहिती दिलीत आणि 2 दिवसांचा जो मोर्चा झालेला आहे, त्या मोर्चाचं पुढचं स्वरूप काय असेल, त्या संदर्भात देखील तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो मुद्दा पोहोचवलात. खरं तर विकासाच्या विरोधामध्ये कोणी नाहीये. कोणालाही असं वाटत नाहीये, की आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये, माझ्या शहरामध्ये विकास होऊ नये असं कोणालाच वाटत नाहीये. परंतु तो विकास होत असताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणं आणि विश्वासात घेऊन त्यांच्या गरजा, त्यांचे रोजगार आणि त्या सगळ्या समस्या लक्षात घेऊन विकास करणं हे खरं तर गरजेचं आहे. 2 दिवसांपासून जो मोर्चा झाला, अजूनही तो काय मोर्चा ऑफिशियली संपलेला आहे, माघार घेतली किंवा अशा पद्धतीची कुठलीही घोषणा झालेली नाहीये. परंतु हा मोर्चा बघता तिथले जे म्हणजे ज्या पद्धतीने 40-50 हजार लोक त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते, ते लोक तिथले स्थानिक आहेत आणि स्थानिक असल्यामुळे त्यांना तिथल्या समस्या, तिथल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तीव्रतेने त्याची जाणीव आहे आणि ती तीव्रतेने ते मांडत आहेत. त्यामुळे सरकारचं काम आहे की तिथल्या लोकांशी बोलणं, चर्चा करणं आणि चर्चेतून मार्ग सोडवणं. ज्या पद्धतीने 40-50 हजार लोक रस्त्यावर आलेले आहेत, याचा अर्थ असा आहे की सरकारने त्यांना कोणालाही विश्वासात घेतलेलं नाहीये आणि एकतर्फी जो त्यांचा कार्यक्रम आहे, तो चालवण्याचं काम ते करत आहेत. अर्थातच त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून हे करत असतील. परंतु आज सत्ता आहे, उद्या जाईल. ह्या गोष्टीचं भान ठेवून सरकारने देखील काम करायला पाहिजे. त्यामुळे ही चर्चा अशीच चालू राहील. वाढवण बंदर असेल किंवा आता जो तुम्ही नाशिक आणि ह्या सगळ्या जो मुद्दा उपस्थित केला, त्यावरती देखील आमचं लक्ष असेल. पुढच्या वेळी अशा काही घटना घडतील आणि हा जो मोर्चा झालेला आहे, त्या मोर्चाच्या संदर्भात पुढील जर काही घडामोडी असतील, त्या देखील आम्ही तुमच्याकडून नवले सर जाणून घेण्यासाठी इच्छुक आहोत. तुम्ही वेळ द्याल ही आशा व्यक्त करतो आणि ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. धन्यवाद.